हाय फ्रेंड्स. एका मोठ्या राज्यामध्ये एक सुजाण राजा होता. त्याने अनेक कामं पब्लिक वेलफेअरसाठी केली. त्याच राज्यात एका छोट्या गावामध्ये नदीकाठी एका मंदिरात एक गायक होता. तो कृष्णाची गाणी म्हणत असे. त्याची गाणी ऐकून अनेक भाविक भावरसामध्ये भक्तिरसामध्ये डुबलेली असायची. एकदा काय झालं, शंकराला पार्वतीने प्रश्न विचारला की या दोघांपैकी श्रेष्ठ भक्त किंवा श्रेष्ठ दाता कोण आहे. शंकर म्हणाला, चला आपण परीक्षा घेऊया. तो राजाकडे इंद्राचा दूत म्हणून गेला आणि म्हणाला की तुम्हाला इंद्र दरबारामध्ये आमंत्रण आहे, तुमचा सत्कार करणार आहोत. राजा लगेच तयार झाला. त्याने शहरामध्ये राज्यामध्ये दवंडी पिटवली की मला असा सत्कार मिळाला आहे. ज्यावेळी शंकर या गायकाकडे गेला दूत म्हणून, तेव्हा तो म्हणाला, गायक, की मी कृष्णाची गाणी गातो आणि कृष्ण माझ्याकडनं ती गाऊन घेतो. त्यामुळे माझा जो स्वामी आहे, कर्ता आहे, तो कृष्ण आहे आणि त्याची आज्ञा आहे की ह्या ठिकाणी राहून अनेक लोकांना तू मार्गदर्शन कर. त्यामुळे आय एम रिअली सॉरी, मी इंद्र दरबारात नाही येऊ शकत. गीतेमध्ये एक श्लोक आहे, कर्मण्य कर्मय अपश्येद कर्मणि च कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स्न कर्म कृत. अर्थात काम करत असताना, कर्म करत असताना याची जाणीव असायला पाहिजे की आपण एक कर्तव्य म्हणून करतोय, ड्युटी म्हणून करतोय. यामुळे तुमचा इगो चेकमध्ये राहतो किंवा नाहीसा होतो. त्यानंतर याची जाणीव असणं गरजेचं आहे की हे सगळं जे मी करतोय ते माझ्या कम्युनिटीसाठी करतोय, माझ्या लाडक्या व्यक्तींसाठी करतोय. यामुळे तुमच्या मनातील सेवाभाव वाढेल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की हे करणारा कृष्ण आहे, तो करता आहे आणि माझ्याकडनं तो हे करून घेतो आहे, याची जाणीव असणं अतिशय गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्ही खरोखर योग्य दान आणि योग्य सेवा करू शकता.